मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता हप्ता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्याच दिवशी येणार आहे, पण त्याच पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे। काल नुकताच टॅब ओपन झाला होता, परंतु काही थोड्या वेळाने हा टॅब बंद करण्यात आला आहे। अनेक चॅनल सांगत आहेत की ई-केवायसी करा, ई-केवायसी करा। तर आम्ही सगळ्या लाडक्या बहिणींना सांगत आहोत ई-केवायसी तर सुरू होणार आहे, पण थोडा वेळ प्रतीक्षा करा। जोपर्यंत शासनाची घोषणा होत नाही आहे, शासनाचं परिपत्रक येत नाही आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायची गरज नाही। आता ई-केवायसी मध्ये साधारणतः कोणता नंबर लागणार आहे, तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। काल ज्यावेळी टॅब उपलब्ध झाला होता त्यावेळी सगळ्यात प्रथम तुमच्या आधार कार्ड नंबरला सर्वप्रथम आधार कार्ड नंबर तुम्हाला टाईप करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर गेट ओ-टी-पी म्हणजे ओ-टी-पी पाठवण्यासाठी तुम्ही सहमत आहात का। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मागच्या वेळी ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी ऑनलाईन फॉर्म ज्यावेळी भरले होते, नारी शक्ती दूत ॲप असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल किंवा याच्यामध्ये अजून वेबसाईट आहे, तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले होते तर काही लाडक्या बहिणींनी लॉग इन किंवा इतर मोबाईल नंबरच्या माध्यमातून फॉर्म भरले होते। बँक अकाउंटला वेगळा नंबर आहे, आधार कार्डला वेगळा नंबर आहे, अशा प्रकारे देखील सध्या कंडिशन आहे। त्यामुळे ऑनलाईन ई-केवायसी करतेवेळी कोणता मोबाईल नंबर लागतो आणि कोणता नंबर लागणार आहे हा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना निर्माण झालेला आहे। त्यामुळे ज्यावेळी आपण ई-केवायसी करतो, कालचा टॅब ज्यावेळी उपलब्ध झाला होता त्यावेळी ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा आधार नंबर मागितला जातो आणि त्यानंतर तुम्ही ओ-टी-पी पाठवण्यासाठी सहमत आहात का। तर यानंतर तुमच्या आधार कार्डला रजिस्टर असणारा जो मोबाईल नंबर आहे यावरती हा ओ-टी-पी पाठवला जातो। तर याच्यामध्ये ई-केवायसी करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल संलग्न आहे त्या मोबाईलवरती ओ-टी-पी येणार आहे, त्यामुळे तो नंबर तुम्हाला लागणार आहे। इतर कोणत्याही मोबाईल नंबरची गरज नाही आहे। तर ही माहिती स्पष्ट झालेली आहे आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस काल झाली नाही आहे। त्याप्रकारे ई-केवायसी करण्यासंदर्भातला ज्यावेळी ओ-टी-पी तुम्ही वेबसाईटवरती टाकाल त्यानंतर तुमचे संपूर्ण डिटेल्स समोर येईल। सध्या ई-केवायसीमध्ये सगळं डिजिटल असल्यामुळे आधार कार्ड लागण्याची शक्यता कमी आहे। पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट जर लागले तर जे ऑनलाईन फॉर्म नोंदणीच्या वेळी त्यांनी घेतले होते त्याच गोष्टी लागू शकतात। इतर जास्त कागदपत्रे लागणार नाहीये, कारण का आपण सांगितलंच आहे की ई-केवायसी म्हणजे मोठी काय प्रोसेस नाहीये। जशी इतर योजनांची ई-केवायसी असते अशा प्रकारचीच ही ई-केवायसी असणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना जो मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे तो तुमच्या आधार संलग्न असणाऱ्या म्हणजेच आधार संलग्न जे बँक खाते आहे किंवा आधाराला तुमच्या जे आधार कार्डला जे मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच मोबाईलवरती हा ओ-टी-पी येणार आहे। आणि सगळ्या पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर संलग्न कोणता आहे हे देखील तुम्ही चेक करू शकता। यावर आपण लवकरच व्हिडिओ देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अजून तरी ई-केवायसी सुरू झाली नाही आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा, कारण का ई-केवायसी सुरू झाल्यानंतर ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना देखील संधी दिली जाणार आहे आणि पात्र लाडक्या बहिणींची ई-केवायसी ही होणारच आहे। तर अशा प्रकारे सध्या तरी लाडक्या बहिणींना 9 तारखेला पूर्व संध्येला 6 वाजल्यापूर्वी जी रक्षाबंधनाची ओवाळणी आहे, जुलै महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो येणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट पदरा।